नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे द सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP, म्हणजे अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टरमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP, म्हणजे अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज शोधण्याचा सराव आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत. तत्पूर्वी अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील फर्स्ट n टर्मची सम शोधण्याचा जो फॉर्म्युला आहे तो दोन प्रकारे मांडता येतो. तो म्हणजे SN. S stands for sum and n is the number of terms. Sn is equal to n upon 2 in square bracket 2a plus n minus 1 into d square bracket complete. हा एक फॉर्म्युला आहे. यालाच मॉडिफाय करून हाच फॉर्म्युला आपल्याला दुसऱ्या स्वरूपामध्ये मांडता येतो. तो म्हणजे Sn is equal to n upon 2 in bracket t1 plus tn. या ठिकाणी t1 म्हणजे फर्स्ट टर्म तर tn म्हणजे लास्ट टर्म किंवा nth टर्म आपण या ठिकाणी गृहीत धरणार आहोत. आपल्याला ज्ञात आहेच a म्हणजे फर्स्ट टर्म, d म्हणजे कॉमन डिफरन्स. या दोनपैकी एक फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील दिलेल्या विशिष्ट पदांची बेरीज शोधणार आहोत. हे फॉर्म्युले कसे डिराईव्ह झालेले आहेत हे आपल्याला परीक्षेला विचारलं जात नाही, परंतु तरी सुद्धा आपण एक नजर त्याच्यावर टाकूयात. आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याला अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज शोधायची असेल तर प्रथम पद म्हणजे a, त्यानंतर द्वितीय पद शोधण्यासाठी आपण प्रथम पदामध्ये फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स हा एक वेळा मिळवतो, म्हणून सेकंड टर्म तयार होते आपली a प्लस d. थर्ड टर्म तयार होईल a प्लस 2b. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. n minus 1th term is a plus n minus 2 into d and nth term is a plus n minus 1 into d. या n पदांची बेरीज या ठिकाणी आपण मांडून घेतलेली आहे. हेच आपण इन्व्हर्सली एकदा मांडून घेऊयात. म्हणजे nth टर्म आधी, त्यानंतर n minus 1th टर्म करत करत आपण फर्स्ट टर्म पर्यंत येणार आहोत. म्हणजेच Sn is equal to a plus n minus 1 into d. This is nth term. Then plus a plus n minus 2 into d. ही झाली n minus 1th टर्म. त्यानंतर and so on करत आपण a plus d ही सेकंड टर्म असेल तर a ही फर्स्ट टर्म असेल. म्हणजे वरची पदं आपण उलट्या क्रमाने या ठिकाणी मांडून घेतलेली आहेत. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 ची आपण जर बेरीज केली तर हे फर्स्ट टर्म आणि ही nth टर्म यांची बेरीज या ठिकाणी आपण मांडून घेऊयात. ती बेरीज होईल 2a प्लस n मायनस 1 इंटू d. म्हणजे जर समजा आपण या दोन समीकरणांची बेरीज केली तर आपल्याला डाव्या बाजूला मिळेल Sn प्लस Sn, दॅट मीन्स 2Sn इज इक्वल टू या दोघांची बेरीज असणार आहे 2a प्लस n मायनस 1 d. त्यानंतर a प्लस d आणि a प्लस n मायनस 2 इंटू d या दोघांची बेरीज सुद्धा आपल्याला मिळणार आहे a प्लस a 2a आणि d प्लस n मायनस 2d यांची बेरीज असणार आहे n मायनस 1d. म्हणजे क्रमाक्रमाने जोड्या लावल्यानंतर त्यांची ॲडिशन केल्यानंतर प्रत्येक वेळी त्या दोन पदांची ॲडिशन आपल्याला सेम मिळणार आहे. ती असणार आहे 2a प्लस n मायनस 1d प्लस अँड सो ऑन करत आपल्याला अशी n पदे मिळतील. म्हणून या सर्वांची जी बेरीज आहे ती बेरीज असणार आहे 2Sn इज इक्वल टू n इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. आता जर आपल्याला Sn ही बेरीज म्हणजे पहिल्या विशिष्ट n पदांची बेरीज जर आपल्याला शोधायची असेल तर हा 2 जो आहे तो आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल. इथे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन होईल. दॅट मीन्स Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा 2a जो आहे तो या ठिकाणी सेपरेट मांडून घेतलेला आहे, कारण आपल्याला याचं मॉडिफिकेशन या फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजेच हा फॉर्म्युला आहे, फक्त 2a या ठिकाणी आपण सेपरेट घेतलेला आहे. म्हणजेच Sn इज इक्वल टू n अपॉन 2. आता हे जे a हे पद आहे
ही म्हणजे फर्स्ट टर्म, इट इज ऑल्सो डिनोटेड बाय T1. आणि हे जे टर्म आपल्याला दिसतंय a प्लस n मायनस 1d, दिस इज द फॉर्म्युला फॉर nth टर्म. म्हणून याच्याऐवजी आपण Tn लिहिलेला आहे. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या नवीन स्वरूपामध्ये मॉडिफाय झाला. अँड फॉर्म्युला इज Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. म्हणजे या दोन फॉर्म्युलांपैकी एका फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काही उदाहरणे या ठिकाणी सोडून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 मधील काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी अतिशय सोप्या असल्यामुळे त्या या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या नाहीत. शाब्दिक उदाहरणं या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. चला तर सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 3.3ला. यातील फर्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला शोधायची आहे. आपल्याला माहिती आहे समसंख्या ज्या आहेत त्या समसंख्या आहेत 2, 4, 6 अँड सो ऑन. अशा 123 पहिल्या सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. मग ती जी श्रेणी तयार होईल ती श्रेणी असणार आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे 2, 4, 6 अँड सो ऑन. मग या ठिकाणी a ची व्हॅल्यू असणार आहे 2, d मीन्स T2 मायनस T1, दॅट मीन्स 4 मायनस 2 इट इज इक्वल टू 2. आता आपल्याला 123 पहिल्या 123 पदांची बेरीज शोधायची आहे. म्हणून आपली n ची व्हॅल्यू असणार आहे 123. नाव फॉर्म्युला इज Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. या ठिकाणी n, a आणि d यांच्या किमती आपण या सूत्रामध्ये ठेवूयात. म्हणजे Sn इज इक्वल टू 123 अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2 into value of a is 2 plus value of n is 123 minus 1 into d. d means 2. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर Sn is equal to 123 upon 2 हे आहे असंच ठेवलं. 2 दुणे 4, या दोघांची वजाबाकी 122. 122 दुणे आपल्याला 244 मिळतील. म्हणजे या कंसामध्ये आपल्याला 248 मिळणार आहे. दॅट मीन्स Sn is equal to 123 divided by 2 into 248. आणि मग आपण Sn is equal to 123 या दोनने जर आपण या 248ला भागलं तर उत्तर असणार आहे 124. म्हणजे दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार असणार आहे 15,252. दॅट मीन्स द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स इज 15,252. म्हणजे एकदा आपल्याला सूत्र पाठ झालं तर हे उदाहरणं जे आहेत ते अतिशय सोपी आहेत. कारण a, d आणि n या 3 घटकांची आपल्याला आवश्यकता असते. ते शोधायलाही अतिशय सोपं आहे. सूत्र पाठांतर असेल तर उदाहरणं सहज सुटतील. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. याच पद्धतीचं आहे. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 350. म्हणजे आपल्याला 1 ते 350 मधील समसंख्यांची बेरीज शोधायची आहे. मग 1 ते 350च्या दरम्यान बिटवीन म्हटलेलं आहे. मग अशा कोणत्या कोणत्या संख्या आहेत की ज्या 1 ते 350च्या दरम्यान असून सम आहेत. तर त्या संख्या असणार आहेत द इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350 आर 2, 4, 6 अँड सो ऑन अप टू 348. 350 ही समसंख्या आहे, परंतु आपली अट जी आहे ती 350 आणि 1 यांच्या दरम्यानच्या संख्यांची असल्यामुळे आपण सर्वात शेवटची जी संख्या आहे दॅट मीन्स nth टर्म ही घेतलेली आहे 348. आता या किती संख्या आहेत हे आपल्याला माहिती नाही. मग त्या शोधण्यासाठी सुरुवातीला आपण Tnचा फॉर्म्युला वापरणार आहोत. Tnचं सूत्र वापरणार आहोत. या ठिकाणी a इज इक्वल टू 2, d is equal to T2 minus T1, that means 4 minus 2 is equal to 2. Then last term Tn is equal to 348. We want to find the value of n. Therefore formula is Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn ची किंमत आपण या ठिकाणी 348 टाकणार आहोत. a ची किंमत आपल्याला माहिती आहे 2, n आपल्याला शोधायचा आहे आणि d ची किंमत सुद्धा आहे 2. Therefore we get 342 is equal to 2 plus n minus 1 into 2. आता हा 2 आपण इकडे ट्रान्सफर करूयात, तो निगेटिव्ह होईल. दॅट मीन्स 348 minus 2 is equal to n minus 1 into 2. या दोघांचं सबट्रॅक्शन 346
म्हणजेच आपल्याला n-1 इंटू 2 इज इक्वल टू मिळेल 346. हा 2 आपण ट्रान्सफर करूयात, तो इकडे आल्यानंतर भागिले होईल. दॅट मीन्स n-1 इज इक्वल टू 346 डिवायडेड बाय 2 आणि मग आपल्याला मिळेल n-1. जर आपण 346ला 2ने भागलं तर भागाकार 173 येतो. आता हा एक आपण इकडे उजवीकडे ट्रान्सफर करूयात, म्हणजे आपल्याला मिळेल n इज इक्वल टू 173 प्लस 1. दॅट मीन्स n इज इक्वल टू 174. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 350 दरम्यान समसंख्या आहेत 174. म्हणजे 1 ते 350 दरम्यानच्या 174 समसंख्यांची आपल्याला बेरीज शोधायची आहे. म्हणजे हा जो n आहे तो n आपण tn या सूत्राचा उपयोग करून शोधलेला आहे. आता Sn चा फॉर्म्युला आपण वापरूयात. Sn चा आपण दुसरा फॉर्म्युला वापरूयात, कारण त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या दोनही टर्म माहिती असल्यामुळे तो फॉर्म्युला वापरणं आपल्याला सोपं जाणार आहे. दॅट मीन्स Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. या ठिकाणी n हे पद पाहिजे होतं, त्या ठिकाणी चुकून t2 झालेलं आहे. आपण ते लगेच बदल करून घेऊयात tn. म्हणजे या दोनही पदांच्या किमती आणि n ची किंमत जर आपण याच्यामध्ये टाकली तर आपल्याला पहिल्या किंवा 1 ते 350 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण या सर्व पदांची किंमत टाकूयात. Sn इज इक्वल टू n ची किंमत 174/2 कंसामध्ये 2 अधिक 348. 348 हे शेवटचं n पद आहे. तर फर्स्ट टर्म इज 2. नाव Sn इज इक्वल टू या दोघांचा भागाकार येईल 87 आणि या दोघांची बेरीज असणार आहे 350. 87 आणि 350 यांचा गुणाकार केला असता आपलं उत्तर मिळणार आहे 30,450. दॅट मीन्स द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 to 350 इज 30,450. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल. इन अन AP 19th term is 52 and 38th term is 128. then find the sum of first 56 terms. म्हणजे आपल्याला एका अंकगणिती श्रेणीचं 19व पद आणि 38व पद दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज शोधायची आहे. हे उदाहरण थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं परंतु सोपं आहे. दोनही फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचे, tn आणि Sn चा. Now formula for tn is equal to a plus n-1 into t. This is the formula. आता 19व्या पदासाठी n ची किंमत असणार आहे 19 आणि t19 म्हणजेच 19व पद असणार आहे 52. या दोन किमती आपण या समीकरणामध्ये टाकूयात, म्हणजे आपल्याला मिळेल t19 इज इक्वल टू a प्लस 19-1 इंटू d. म्हणजे या ठिकाणी n ची किंमत 19 आणि t19 ची किंमत आपण ठेवणार आहोत, ती आहे 52. दॅट मीन्स 52 इज इक्वल टू a प्लस या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 18 इंटू d. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव सिमिलरली फॉर 38th टर्म म्हणजे 38व्या पदासाठी n ची किंमत असणार आहे 38, तर t38 म्हणजे 38व पद असणार आहे 128. इट इज गिवन. मग या दोन किमती आपण पुन्हा या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. दॅट मीन्स t38 इज इक्वल टू a प्लस या ठिकाणी n ची किंमत आपण जर ठेवली 38, तर 38 वजा 1 म्हणजे आपल्याला ती किंमत मिळणार आहे 37d. दॅट मीन्स आता इथं t38 म्हणजे 38व पद आहे 128, ती किंमत आपण या ठिकाणी ठेवली आहे. दॅट मीन्स 128 इज इक्वल टू a प्लस 37d. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता विद्यार्थी मित्रांनो, या दोन समीकरणांवरून ही दोन समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत. दीज आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. या ठिकाणी ए आणि डी ची किंमत आपल्याला शोधायची आहे. ए चे सहगुणक समान आहेत, चिन्ह समान आहेत, म्हणून आपण या दोघांची वजाबाकी करणार आहोत. समीकरण नंबर 1 हे समीकरण नंबर 2 मधून वजा करूयात. या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. ए आणि डी ची किंमत आपल्याला शोधण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ॲडिंग इक्वेशन 1 and 2 we can say that 52 is equal to a plus 18d plus 128 is equal to a plus 37d. बेरीज करताना दुसऱ्या समीकरणातील पदांची चिन्हे बदलण्याची आवश्यकता नाही. मग यांची बेरीज असणार आहे, या दोघांची बेरीज चिन्ह समान असल्यामुळे 180 a प्लस a दॅट मीन्स 2a आणि पुन्हा या दोघांची चिन्ह समान असल्यामुळे बेरीज असणार आहे 55d. आता या समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 असं म्हणूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 56 पदांची बेरीज शोधायची आहे. म्हणून
आपण या ठिकाणी फॉर्म्युला वापरणार आहोत एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. 56 पदांची बेरीज शोधायची म्हणून आपल्याला n ची किंमत या ठिकाणी 56 म्हणजे 56 ठेवावी लागेल. दॅट मीन्स यस n इज इक्वल टू 56 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस 56 मायनस 1 इंटू डी. 56ला आपण 2ने डिवाइड केल्यानंतर आपलं उत्तर असणार आहे 28 आणि या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे 55. दॅट मीन्स वी गेट 2a प्लस 55. आता या 2a अधिक 55d याची किंमत आपण समीकरण नंबर 3 मध्ये शोधलेली आहे. ती आहे 180. ती आपण या समीकरणामध्ये ठेवणार आहोत. दॅट मीन्स वी गेट एस एन इज इक्वल टू 28 इंटू 180. दिस इज फ्रॉम इक्वेशन 3. हे समीकरण नंबर 3 वरून आपण या ठिकाणी लिहिलं आहे. आता या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळणार आहे 5040. दॅट मीन्स द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स इज 5040. म्हणजे पहिल्या 56 पदांची बेरीज आहे 5040. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत. द सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स ऑफ एन AP इज 3300. देन फाइंड द 28th टर्म. म्हणजे जर एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 असेल तर आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीचं 28वं पद शोधायचं आहे. मग या ठिकाणी SN म्हणजेच S55 इट इज गिव्हन 3300. म्हणजे S55 पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आपल्याला दिलेली आहे. यावरून आपण SNचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला वापरून ही किंमत यामध्ये ठेवणार आहोत. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दॅट मीन्स S55 इज इक्वल टू 55 अपॉन 2. म्हणजे या सूत्रामध्ये आपण n ची किंमत 55 ठेवलेली आहे. 55 अपॉन 2 इज इक्वल टू 2a प्लस 55 मायनस 1 इंटू डी. 55 अपॉन d ॲज इट इज, 2a ॲज इट इज प्लस सबट्रॅक्शन ऑफ दिस टू नंबर्स इज 54 इंटू डी. हे n ची किंमत ठेवून आपल्याला नवीन समीकरण मिळालेलं आहे. दॅट मीन्स S55 इज इक्वल टू 55. आता या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, 2a आणि 54 यांच्यामधून आपण 2 कॉमन काढला म्हणजे आतमध्ये शिल्लक राहील a प्लस 27d. तो 2 सामायिक काढलेला आणि हा 2 कॅन्सल होईल. दॅट मीन्स वी गेट S55 इज इक्वल टू 55 इन ब्रॅकेट a प्लस 27d. म्हणजे पहिल्या 55 पदांची जी बेरीज आहे त्या बेरीजसाठी n ची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळालं. आता आपल्याला पहिल्या 55 पदांची बेरीज माहिती आहे 3300. ती आपण या ठिकाणी रिप्लेस करणार आहोत. दॅट मीन्स 3300 इज इक्वल टू 55 इन ब्रॅकेट a प्लस 27d. आता हा 55 आपण डाव्या बाजूला पक्षांतरित करूयात म्हणजे आपल्याला मिळेल 3300 भागिले 55 बरोबर a अधिक 27d. म्हणजे a अधिक 27d बरोबर या दोघांचा भागाकार येणार आहे 60. याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणूयात. म्हणजे दिलेल्या पहिल्या 55 पदांच्या बेरजेवरून आपण एक समीकरण मिळवलंय a प्लस 27d इज इक्वल टू 60. आता आपल्याला 28वं पद शोधायचं आहे. त्यासाठी आपण TNचा फॉर्म्युला वापरणार आहोत. नाव फॉर 28th टर्म n इज इक्वल टू 28. म्हणजे 28व्या पदासाठी यांचा किंमत म्हणजे नंबर ऑफ टर्म इज 28. TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. या ठिकाणी n ची किंमत आपण 28 ठेवूयात. दॅट मीन्स T28 इज इक्वल टू a प्लस 28 मायनस 1 इंटू डी. मग या ठिकाणी दोघांची वजाबाकी होईल. T28 is equal to a plus 27d. Now we know that a plus 27d is equal to 60. That means T28 is equal to 60. This is from equation 1. म्हणजे या अंकगणिती श्रेणीचं 28वं पद जे आहे the 28th term is 60. म्हणजे ते 60 असणार आहे. पुढचं एक्झाम्पल. In an AP the sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. म्हणजे एका अंकगणिती श्रेणीच्या 3 क्रमागत पदांचा गुणाकार जो आहे बेरीज जी आहे ती 27 आणि गुणाकार हा 504 असेल तर ती पदं आपल्याला शोधायची आहेत.
पण उदाहरणामध्येच त्यांनी आपल्याला एक टिप नोट दिलेली आहे. अज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ ॲन AP आर A मायनस D, A अँड A प्लस D. म्हणजे त्या ज्या 3 पदांचा बेरीज आणि गुणाकार आपल्याला दिलेला आहे, ती 3 पदं A वजा D, A आणि A अधिक D अशी मानण्याची आपल्याला एक टिप किंवा क्ल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, हिंट आपल्याला दिलेली आहे. म्हणून पहिलं वाक्य आपलं असणार आहे, लेट द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन AP आर A मायनस D, A अँड A प्लस D. म्हणजे त्या क्रमागत 3 पदांना आपण A वजा D, A आणि A अधिक D मानलं. आता उदाहरणामध्ये पहिली अट दिलेली आहे की त्या 3 पदांची बेरीज 27 आहे. दॅट मीन्स फ्रॉम द फर्स्ट कंडिशन वी कॅन राईट A प्लस A मायनस D प्लस A प्लस A प्लस D इज इक्वल टू 27. या 3 पदांची बेरीज 27 म्हणली. आता या ठिकाणी आपण कंस सोडून घेऊयात. दॅट मीन्स A मायनस D प्लस A प्लस A प्लस D इज इक्वल टू 27. या 2 कंसांच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे आतील कोणत्याही पदांचं चिन्ह या ठिकाणी बदललेलं नाही. आता हा D निगेटिव्ह आहे, हा D पॉझिटिव्ह आहे, ते कॅन्सल होतील, इलिमिनेट होतील. A ची जी पदं आहेत त्या तिघांची चिन्ह समान आणि धन असल्यामुळे त्यांची बेरीज येणार आहे 3A इज इक्वल टू 27. दॅट मीन्स A इज इक्वल टू 9. A ची किंमत आपल्याला 9 मिळालेली आहे. हे पहिल्या अटीवरून आपण A ची किंमत शोधली. आता दुसरी कंडिशन आहे, प्रॉडक्ट ऑफ these 3 consecutive terms is 504. Then we can write from the second condition A minus D into A plus D, A minus D into A plus D is equal to 504. म्हणजे या 3 पदांचा गुणाकार हा 504 आहे. या ठिकाणी आपण A ची किंमत ठेवूयात 9 minus D into 9 plus D is equal to 504. हा 9 जो आहे तो 9 आपण उजव्या बाजूला पक्षांतरित करूयात आणि या दोघांचा गुणाकार डाव्या बाजूला ठेवूयात. दॅट मीन्स 9 मायनस D इन सेकंड ब्रॅकेट 9 प्लस D इज इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वीला एक एक्सपान्शन फॉर्म्युला पाहिला होता, A प्लस D इंटू A मायनस D इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. म्हणजे 2 पदांची एका कंसामध्ये बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी असून त्यांचा गुणाकार असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, ह्या सूत्राचा वापर आपण करणार. 9 स्क्वेअर इज 81 मायनस सेकंड टर्म D, तिचा स्क्वेअर असणार आहे D स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचा भागाकार असणार आहे 56. आता हा D जो आहे तो आपण इकडे ट्रान्सफर करून 56 या बाजूला घेतला तर आपल्याला मिळेल D स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 56. म्हणजेच D स्क्वेअर इथं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, या दोघांची वजाबाकी 25 असणार आहे. म्हणजे जर आपण तिचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट असणार आहे D इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 5. या ठिकाणी ती स्टेप मांडायची राहून गेली. D स्क्वेअर इज इक्वल टू 25. म्हणजे D ची एक किंमत पॉझिटिव्ह 5 तर दुसरी किंमत असणार आहे निगेटिव्ह 5. मग सुरुवातीला आपण D ची किंमत 5 जर घेतली, टेकिंग D इज इक्वल टू 5, टर्म्स आर फर्स्ट टर्म A मायनस D, दॅट मीन्स A ची व्हॅल्यू आहे 9, D ची व्हॅल्यू आहे आपण घेतलेली आहे 5. 9 वजा 5 बरोबर 4. किंवा सेकंड टर्म आहे A इज इक्वल टू 9, ती डायरेक्ट किंमत आपल्याला मिळाली. थर्ड टर्म आहे A प्लस D इज इक्वल टू 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. म्हणजे त्या 3 पदांची बेरीज 27 येते. ती पदं असणार आहे 4, 9 आणि 14. पण जर आपण D ची किंमत निगेटिव्ह 5 घेतली तर taking D is equal to negative 5, terms are first term A minus D, that means 9 minus negative 5, negative becomes positive, 9 plus 5 is equal to 14. Second term A which is equal to 9, third term A plus D, that means 9 plus negative 5, that means 9 minus 5 which is equal to 4. म्हणजे जेव्हा आपण D हा पॉझिटिव्ह 5 घेतला त्यावेळी आपल्याला टर्म मिळाल्या 4, 9 आणि 14. परंतु जेव्हा आपण D निगेटिव्ह घेतला तेव्हा आपल्याला त्याच टर्म रिव्हर्स ऑर्डरने मिळाल्या 14, 9 आणि 4. दॅट मीन्स दीज टर्म्स आर 4, 9 अँड 14 ऑर 14, 9 अँड 4. म्हणजे हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. फक्त परीक्षेला आपल्याला ही हिंट दिलेली नसेल तर ही पदं कोणती मानायची ते लक्षात ठेवा. 3 पदं असतील तर त्यापैकी पहिलं पद हे A वजा D, दुसरं पद A आणि तिसरं पद A अधिक D मानावं लागेल. त्यानंतर याच प्रकारचं पुढचं एक्झाम्पल आहे, फाइंड द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन ॲन AP
whose sum is 12 and the sum of third and fourth term is 14. म्हणजे एका अंकगणिती श्रेणीच्या 4 क्रमागत पदांची बेरीज 12, परंतु त्यापैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज जर 14 असेल तर ती पदं आपल्याला शोधायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या उदाहरणामध्ये 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 3 क्रमागत पदं सांगितलेली होती, यामध्ये 4 सांगितलेली आहेत. जेव्हा 4 पदं सांगितली असतील तेव्हा त्या 4 पदं जी आहेत ती a-3d, a-d, a+d आणि a+3d असं आपल्याला मानावं लागेल. दॅट मीन्स लेट द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन अन AP be a-3d, a-d, a+d, a+3d. ही हिंट आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली नाही. ही जर 4 पदं आपण मानली तर हे उदाहरण अतिशय सहज आपल्याला सुटेल. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन या 4ही पदांची बेरीज आपल्याला 12 सांगितलेली आहे. दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट a-3d प्लस a-d प्लस a+d प्लस a+3d इज इक्वल टू 12. आपण सर्व कंस सोडवून घेऊयात. प्रत्येक कंसाच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन असल्यामुळं कोणाचंही चिन्ह बदलणार नाही. दॅट मीन्स a-3d प्लस a-d प्लस a प्लस d प्लस a प्लस 3d इज इक्वल टू 12. या ठिकाणी पहा, हा 3d पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, ते इलिमिनेट होतील. हा डी निगेटिव्ह, हा डी पॉझिटिव्ह, डी इलिमिनेट होतील. म्हणजे डीची सर्व पदं इलिमिनेट होतील आणि एच्या सर्व पदांना समान चिन्ह असल्यामुळे त्यांची बेरीज असणार आहे 4a इज इक्वल टू 12. म्हणजेच जर आपण 4 इकडे ट्रान्सफर केला तर भागाकार होईल, म्हणजे एची किंमत आपल्याला मिळणार आहे 3. नाव अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे या 2 पदांची बेरीज 14 आहे. दॅट मीन्स फ्रॉम द सेकंड कंडिशन वी कॅन राईट a+d प्लस a+3d इज इक्वल टू 14. कंस सोडवले तर आपल्याला मिळेल a+d प्लस a प्लस 3d इज इक्वल टू 14. दॅट मीन्स 2a प्लस 4d इज इक्वल टू 14. a या पदांची चिन्ह समान असल्यामुळे ॲडिशन 2a, d प्लस 3d, ॲन्सर इज 4d इज इक्वल टू 14. या ठिकाणी जर आपण 2 कॉमन काढला आणि जर 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे a प्लस 2d इज इक्वल टू 7. नाव वी नो द फर्स्ट टर्म, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ a इज 3. पुट द व्हॅल्यू ऑफ a इन दिस इक्वेशन. दॅट मीन्स 3 प्लस 2d इज इक्वल टू 7. Transfer 3 to right hand side. 2d is equal to 7 minus 3. That means 2d is equal to 4. That means d is equal to 2. म्हणजे a फर्स्ट टर्मची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे आणि कॉमन डिफरन्स d आपल्याला मिळालेला आहे 2. म्हणून आपल्याला ही 4ही पदं शोधता येतील. दॅट मीन्स फर्स्ट टर्म इज इक्वल टू a-3d. यामध्ये हे जे आपण मानलेलं आहे हे पद या ठिकाणी घेतलं आहे. यामध्ये a ची किंमत 3 आणि d ची किंमत 2 जर ठेवली तर 3 minus 3 into 2, that means 3 minus 6 is equal to -3. Second term is a minus d, that means 3 minus 2 is equal to 1. Third term is a plus d, that means 3 plus 2 is equal to 5. And fourth term is a plus 3d, that means 3 plus 3 into 2, that means 3 plus 6 is equal to 9. म्हणजे त्या 4 क्रमागत पदं असणार आहेत, त्यांच्या किमती असणार आहेत -3, 1, 5 and 9. The 4 consecutive terms are -3, 1, 5 and 9. त्यानंतर एक शेवटचं उदाहरण आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत. ते म्हणजे इफ द 9th टर्म ऑफ an AP is 0, then show that 29th term is twice the 19th term. म्हणजे जर एका अंकगणितीय श्रेणीचं 9 नंबरचं किंवा क्रमांक 9चं पद जर 0 असेल तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग या ठिकाणी आपण TNचा फॉर्म्युलाचा उपयोग करणार आहोत. सोल्युशन फॉर्म्युला फॉर TN इज TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. दिस इज द फॉर्म्युला फॉर nth टर्म. या ठिकाणी आपण 9व्या पदासाठी किमती या ठिकाणी n ची 9 घालणार आहोत. Therefore for nth term n is equal to 9 and t9 is equal to 0. That means if we put n is equal to 9 in this formula, we get t9 is equal to a plus in bracket 9 minus 1 into d. That means t9 is 0. 0 is equal to a plus 8d.
if we transfer 8d to the left hand side, we get value of a as negative 8d. That means a is equal to negative 8d. Suppose this is equation 1. Now for 19th term, t n is equal to 19. T19 is equal to a plus 19 minus 1 into d. That means T19 is equal to a plus subtraction of 19 and 1 is 18 into d. म्हणजे 19व्या पदासाठी n ची किंमत आपण या सूत्रामध्ये 19 घातलेली आहे. But we know the value of a is negative 8d. That means T19 is equal to negative 8d plus 18d. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होऊन T19 is equal to आपल्याला मिळेल 10d. Suppose this is equation number 2. Similarly, for 29th term, put the value of n 29 in this formula. We get T29 is equal to a plus 29 minus 1 into d. That means T29 is equal to a plus 28d. Again, value of a is minus 8d. Put this value in this equation. That means T29 is equal to minus 8d plus 28d. Subtraction of these two terms is 20d because they have different signs. That means T29 is equal to 20d. This is equation number 3rd. Now from equation 2nd and from equation 3rd, we can write T29 is equal to 20. या 20 ला आपण थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये मांडूया. T29 is equal to 2 into 10d. But 10d is the value of 19th term. That means instead of 10d we can write T19. Therefore T29 is equal to 2 into T19. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे आपल्याला साध्य करायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमधील उदाहरणांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे. काही उदाहरणं, 2 ॲक्टिव्हिटी आणि 1 उदाहरण जे सोपं आहे ते तुम्हाला सरावासाठी घरी ठेवलेलं आहे. त्याचा सराव करा. हा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.